भिवंडी तालुका के कुक्से ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती सह वैष्णवी चेतन पाटिल को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि कुक्से ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 25 अगस्त 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बरगुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक संजय जाधव के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती सौ जागृति सुभाष माघे को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सह जागृति सुभाष माघे को स्वागत करने पहुंचे समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटिल, माजी जिला अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा थाने ग्रामीण श्रीकांत गायकर सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा कुक्से गाँव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ जागृति सुभाष माघे ने सभी लोगों का आभार माना। आपण या ठिकाणी जयवंत पाटील उपतालुका प्रमुख यांच्या उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। मी अरुण बडगुजर, विस्तार अधिकारी सांख्यिकी। आज दिनांक 25/8/2024 रोजी ग्रामपंचायत कुक्से येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे। या विशेष सभेसाठी उपस्थित असलेले माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांचे मी स्वागत करतो। आणि आपला आज फोरम पूर्ण झालेला आहे। 7 पैकी आपले 7 सदस्य उपस्थित आहेत। आपण विशेष सभेत सुरुवात करूया। सकाळी 11:05 सौ जागृती सुभाष माघे यांनी आपल्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे। सदर नामनिर्देशन पत्रासोबत लावलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची छाननी केली। सदर अर्ज हा मी वैध ठरवला। त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ जागृती सुभाष माघे यांची कुक्से ग्रामपंचायत येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। आणि मॅडमला माझ्या खूप खूप शुभेच्छा। त्यांचे मी अभिनंदन करतो। कुक्से ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ माघे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना घेऊन गावाच्या विकासासाठी जे काही योगदान देता येईल ते त्यांनी सर्वांना सोबत घेऊन आणि गावाचा विकास करावा अशा त्यांना मी समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने तसेच शिवसेना सुसंपर्क प्रमुख सन्माननीय डॉक्टर सोनिया पाटील साहेब यांच्या वतीने, दैनिक स्वराज्य तोरण परिवाराच्या वतीने, शिवसेना भिवंडी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज इथे कुक्सा ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी सौ जागृती सुभाष माघे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा। आणि तसं सांगायचं झालं तर या कुक्से ग्रामपंचायतीची स्थापना जी आहे ती 1956 साली झालेली आहे। सरासरी बघायला गेलं तर एक 40 ते 50 वर्षाचा कालावधी आता सध्या तरी झालेला आहे। असं या कालावधीमध्ये या गावामध्ये एक माली कुटुंब म्हणजे एक आमचा कुटुंब आणि मागे परिवार ही दोन्ही कुटुंब छोटी छोटी कुटुंब आहेत। आणि योगायोग असा आहे की 2022 ते 24 कालावधीमध्ये सौ चित्रा रवींद्र माली कुटुंबातून सरपंचपदी विराजमान झालेल्या होत्या। आणि तसेच आज जागृती सुभाष माघे या सरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे। एक मोठं विशिष्ट म्हणजे कारण आहे, असं म्हणजे चांगलं म्हणजे नशिबाचं कारण आहे। असं तसं बघायला गेलं या कालावधीत जास्तीत जास्त महिला सरपंच झाल्या। वैष्णवीताई असतील, आमच्या पाटील साहेबांच्या वहिनी असतील, कमलाताई, असे म्हणजे आता तरी मला वाटतं 4 तर मला वाटतं लेडीज अशा म्हणजे तर बोलण्याचा एक असा विषय की यावेळी असा आहे की प्रत्येकाला तर थोडा का होईना म्हणजे कालावधी एक सरपंच पदाची चान्स मिळालेली आहे। तर त्याच्याबद्दल परत एकदा मी मॅडमचं अभिनंदन करतो आणि सुभाष माघेला परत एकदा शुभेच्छा देतो। माघे परिवाराला शुभेच्छा देतो। एक त्यांच्या पण कुटुंबासाठी एक मानाचा एक विषय हा। आज मला खूप असं आनंद होतोय की माझ्या जीवनातला हा पहिला आनंद असा आहे की तो आनंद मला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले। आणि या कष्टामध्ये भरपूर काही सहकार्य लागले। रघुनाथ पाटील झाले,
खंडुमाली साहेब झाले, नरेश पाटील भाई झाले, यांचे सर्वांचे आणि खास करून सदस्यांचे मी खूप खूप ऋणी आहे. या पदावर मला माझ्या पत्नी विराजमान केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. बरोबर माझ्याकडे पिरियड आहे, त्याच्यामध्ये जेवढी मला चांगली कामं करता येतील तेवढा मी प्रयत्न करणार आणि 100% मी कामाचा तुम्हाला मोबदला जो पण असेल तो मी करून दाखवणार. मला प्रथम सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मंडल कुक्षे यांचे मनापासून आभार. मला आज सरपंच पदावर विराजमान केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मला जी शक्य होतील ती कामं मी या पदावर बसल्यावर करणार. मला बिनविरुद्ध सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार. आज भिवंडी तालुक्यातील कुक्षे या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ जागृती सुभाष मागे यांची बिनविरोध निवड झाली. प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं आणि माझ्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. या पडगा परिसरातील कुक्षे ग्रामपंचायत ही अतिशय मोठ्या लोकसंख्येची आणि खऱ्या अर्थाने यांचा आर्थिक जे उलाढाल देखील ही खूप मोठी आहे. आणि बघितलं गेलं तर एक 3-4 गावं, 2-4 पाडे विस्तृत अशी ही ग्रामपंचायत मोठी आहे. आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर आपण मागच्या काळात मला असं वाटतं का हा एक 3 ते 4 वर्षाच्या कालखंडामधील मला वाटतं 7वा किंवा 8वा सरपंच या ग्रामपंचायतीच्या पदी विराजमान झालेले. याच्यावरून आपल्याला दिसून येतं की जर एका 3-4 वर्षामध्ये जर 8 सरपंच जर या ग्रामपंचायतीत बसू शकतात तर याच्यावरून आपल्याला दिसून येतं की ही जी काही ग्रामपंचायतीचे काही सदस्य असतील अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात खऱ्या अर्थानं हे विकासाच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करत असतील आणि त्यांचं एकत्रितपणा आहे म्हणूनच हे शक्य आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर अनेक विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून धोरणात्मक निर्णय झालेले आहेत. गावातले रोड असतील, रस्ते असतील, गटारे असतील, पाण्याच्या बाबतीमध्ये असतील, अनेक अशी विकासाची कामं त्यांच्या हातून ही घडत आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील आमचे मित्र सुभाष मागे यांच्या पत्नी या आज ग्रामपंचायतपदी विराजमान झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या हातून समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने घडत राहू. विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्याकडून जे काही सहकार्य लाभलं तर नक्कीच आम्ही त्यांना करू, यात काही शंका नाही. हा देखील आज विश्वास त्यांना देतो. आणि अजून जी काही सदस्य मंडळी आहे, कोण राहिला असेल सरपंच व्हायची, त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये ते सरपंच होतील याही शुभेच्छा आहे. आणि पुन्हा एकदा त्यांच्या या निवडीच्या प्रसंगी अतिशय आनंद असा या वातावरण या कुक्षे ग्रामपंचायतीमध्ये झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय.
ओके डन समोर इथे या ठिकाणी यांची नवनिर्वाचित सरपंचपदी निवड झालेली आहे. अशा जागृतीताई मागे आणि सुभाष मागे त्यांना ऑप्शन दिलं जात आहे. ब्रासबँड पथक आपले मनापासून हार्दिक स्वागत आहे. फटाक्यांची आतषबाजीने या ठिकाणी स्वागत सन्मान केला जात आहे. अगदी आता आपण नाव सुचवलेलं आहे आणि ते कायम झालेलं आणि ते सरपंचपदी रूढ सुद्धा झालेले. कोण? तर जागृती सुभाष मागे. खरोखर त्यांचं आडनाव मागे, परंतु त्यांचा नंबर लागला मागे. आनंदाची गोष्ट आहे का लागला. मी प्रथम धन्यवाद देत असे ते या कुक्षा गावाला. लहान असो अथवा मोठा असो, श्रीमंत असो अथवा गरीब असो, सगळ्यांना एका परीने या गावांनी चांगली वागणूक दिलेली आहे. आज या पंचवार्षिक योजनेमध्ये या 5 वर्षाच्या काळामध्ये 8 सरपंच झाले, परंतु एकही सरपंचानी असं केलं नाही की मी आता राजीनामा देत नाही. दिवसभरला निमूटपणे राजीनामा देऊन दुसऱ्याला संधी. आजपर्यंत मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा असं गाव असेल का एका 5 वर्षाच्या काळामध्ये 8 सरपंच झाले. मी धन्यवाद देतो त्यांना का त्यांच्या या प्रामाणिकपणाला. एखाद्याने एक आडी गेली तर ती आडी ही नेहमी आडीच असते, परंतु कुठल्याही सरपंचांनी कुठल्याही प्रकारची आडी न करता मन मोकळेपणाने दुसऱ्या सरपंचाला शुभेच्छा दिल्या. याच्यातच मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. मित्रांनो, मी एक विशेष सांगेन तुम्हाला, म्हणजे असं का आज या कारकिर्दीमध्ये 8 सरपंचांच्या कारकिर्दीत काही लोक काय म्हणतात माहिती आहे? अरे एकाला 5 वर्षाचा काळ पाहिजे होता रे, म्हणजे त्यांनी पुष्कळ काही केलं असतं, परंतु त्या 5 वर्षात त्यांनी बरबाद केलं असतं ते ये रे माझ्या मागल्या असं झालं असतं. परंतु तसं न होता इथे प्रत्येक सरपंचांनी चांगल्या रीतीने काम केलेलं. मला असं वाटतं का भोईरपाडा स्टॉप पासून तर जांभूळपाडा आमची हद्द आहे सरपंच सीटची, तिथपर्यंत कुठल्या गावात स्मशानभूमी नाही सांगा. मी आता 4-7 दिवसापूर्वी एका चांगल्या प्रतिष्ठित ठिकाणी गेलो होतो, तिथे स्मशानभूमी नव्हती, तिथे चांगले कार्यकर्ते होते. का उपयोगाला? ज्या गावात स्मशानभूमी नाही. आजच्या पेपरला बघा, एक बातमी वाचली तर एका मुस्लिम माणसाचा मृत्यू झाला तर त्याला कोणी जागा देत नाही. कशाला? जमिनी. पण ती स्मशानभूमी सुद्धा, ते कब्रस्तान सुद्धा या कुक्षाला आहे. फक्त आहे घर एकच, कधी देवा दावा केला नाही. त्यामुळे मी त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देईन का त्यांच्याजवळ जे एकीचं बळ आहे तेवढं एकीचं बळ कुठेही नाही. नेहमी सांगलं जाते ना की 10 की लकडी एक का बोजा. एक काठी कशी पण मोडली जाते, परंतु 10 काठ्या एकत्र केल्यानंतर त्या कधीही मोडल्या जात नाही. तेव्हा आता मी जास्त काय वाढवत नाही, कारण जी इच्छुक मंडळी आलेले, पाहुणे मंडळी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले, त्यांचा मी अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु आज झालेले सरपंचांना आयुष्य उदंड लाभो, परंतु त्यांना कार्य करण्याची जी संधी मिळेल आहे त्याच्यात त्यांनी चांगलं कार्य करावं आणि आपला नावलौकिक वाढवावा. एवढाच मी माझ्या वयाच्या दृष्टीने आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवडत्या सरपंच जे आहेत वैष्णवीताई चेतन पाटील यांचा कार्यकाल संपल्यामुळे आज सरपंचपदी जागृती मागे यांची निवड झाली सरपंचपदी. त्यानंतर उपसरपंच योगिता उत्तम पारधी, त्यानंतर दिलीप एकनाथ पाटील सदस्य, तुकाराम रामचंद्र फिरंगणी सदस्य यांना शुभेच्छा देताना मान्यवर मंडळी आपण या ठिकाणी पाहतोय, जायचं नाही.
काका आहेत जागृतीताई, सर्व मान्यवरांना कॅमेरामध्ये कैद करणारे आमचे फोटोग्राफर आपलेही मनापासून हार्दिक त्यानंतर सौ संगीता राजू माने मॅडम या सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देताना समोर. त्यानंतर निलेशजी पांडुरंग देसले साहेब माजी सरपंच सभा विद्यमान ग्रामपंचायत मडवी परिवार ताईंना शुभेच्छा देताना आपण या ठिकाणी पाहतोय. चला फोटो सेशन करावं लागेल. आपण ही मंडपाची व्यवस्था उभारली त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो.